पावसाच्या या गारव्यात काहीतरी छान गरम प्यावंसं नक्कीच वाटतं. त्यात जर कोणाला सर्दी किंवा खोकला झाला असेल, अशा वेळेला सूप हा उत्तम उपाय असतो. आज आपण बनवतो आहोत शेगव्यांच्या शेंगांचं सूप. करायला अगदी सोपं आणि चवीला उत्तम. मी इथे 3 शेगव्याच्या शेंगा घेतल्या आहेत आणि त्याच्यावरचं साल जे आहे ते हलकं काढून घेतलं आहे. त्याला कापून घ्यायचं आहे जसं आपण वरणासाठी वापरतो. कुकरमध्ये आपण या शेगव्याच्या शेंगा घेऊया. त्यामध्ये आपण 1 टोमॅटो, 1 कांदा, 2 मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, इंचभर आलं टाकत आहोत. मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. 2 लवंगा, 1 छोटा दालचिनीचा तुकडा आपण याच्यात टाकणार आहोत. 1 छोटा तेजपत्ता आपण टाकत आहोत. या तिन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत. तुम्हाला नको असतील तुम्ही स्किप करू शकता. त्यानंतर हळद, जिरं, चिमूटभर हिंग टाकायचं आहे याच्यामध्ये. कढीपत्त्याची पानं आपण याच्यात टाकत आहोत. माझ्याकडे कोथिंबीरीच्या दांड्या नव्हत्या, ज्या कोवळ्या असतात. कोथिंबीर होती तर मी ती टाकते आहे. दांड्या असतील तर ती नक्की टाका. त्यानंतर थोडंसं मीठ टाकूया आपण आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया. 3 ते 4 साधारण आपल्याला कुकरच्या शिट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर थंड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे की शेंग शिजली आहे का. त्यानंतर ह्यातल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या स्ट्रेन करून मिक्सरमध्ये काढून घ्यायच्या आहेत. पाणी जे आहे ते ठेवा. हेच पाणी आपल्याला परत वापरता येईल. मगाशी जे आपण खडे मसाले टाकले होते या स्टेपला ते तुम्ही काढून टाकू शकता किंवा मिक्सरमधनं वाटूनही घेऊ शकता. त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे आणि मग आपण ह्याला परत एकदा गाळून घेणार आहोत, जेणेकरून जो चोथा आहे हा बाजूला होईल. चोथा बाजूला केल्यानंतर पल्प परत त्याच कुकरच्या भांड्यात आपण घेतो आहोत. त्यात मगाशी पाणी होतं थोडंसं. लागत असेल तर अजून एकदा पाणी टाकून तुम्हाला हवी ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या. एकदा चव घ्या आणि त्यानुसार मीठ टाकून घ्या. त्यानंतर आपण याच्यात टाकतो आहोत काळी मिरी पावडर, थोडा तिखटपणा येण्यासाठी. तीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ह्याला परत एकदा एक छान उकळी येऊ देऊया आणि उकळी आल्यानंतर आपलं गरम गरम सूप पिण्यासाठी तयार आहे. या पावसाळ्यात हे सूप नक्की ट्राय करा आणि मलाही तुमच्या प्रतिक्रिया कळवा.